महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबागमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या नागावमध्ये मंगळवारी बिबट्यानं धुमाकूळ घालत अनेक नागरिकांना जखमी केलं। त्यानंतर हरेक प्रयत्न करूनही बिबट्या वनविभागाच्या यंत्रणांवर तुरी देऊन पसार झालाय। अथक प्रयत्नांनंतरही बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची भीती जैसे थे आहे। जंगलातील अधिवास सोडून हा बिबट्या थेट समुद्रकिनारी नागावमध्ये कसा शिरला याचा उलगडा झालेला नाही। मात्र भांबावलेल्या बिबट्यानं काल दिवसभरात 6 जणांना जखमी केलं। त्यामुळेच अलिबाग नागावमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। काल 10 वाजल्यापासून जे काही रिसर्च म्हणजे बिबट्या शोधण्यासाठी त्याला पकडण्यासाठी जे काही चालू होतं, म्हणजे फॉरेस्ट टीम, पोलिसांची टीम, वेगळ्या रेस्क्यू टीम वेगळ्या ठिकाणावरून येत होत्या। त्यांनी सगळीकडे म्हणजे पूर्ण ज्या एरियामध्ये त्याचं स्पॉटिंग झालं तो सगळा परिसर त्याने सगळ्या ह्या टीमने, फॉरेस्ट डिपार्टमेंटने विशेषतः यांनी याच्यामध्ये पिंजून काढला। तरी काल जे आपल्याला समोर दिसला होता, परंतु तो तिथून पाहून गेला त्याला डाट लागल्यानंतर। तर या ह्याच्यानंतर आत्ता कन्क्लुजनवर एवढंच आलेलो आहोत की आपल्याला आत्ता म्हणजे काल रात्री जे दिसलं त्याच्यानंतर पुन्हा त्याचं स्पॉटिंग आतापर्यंत कुठेच झालं नाही। जिकडे लोकांचा फोन आला की इकडे दिसला किंवा काही, त्या सगळ्या ठिकाणी हे जवळजवळ 100-150 जण आहेत जे त्याचं शोध घेत आहेत आपल्या गावासाठी, म्हणजे नागावसाठी जे काम करीत आहेत। तर त्यांनी तिकडे जाऊन त्या गोष्टीची शहानिशा करून या कन्क्लुजनवर आले आहेत की आत्ता पुन्हा त्याचं स्पॉटिंग कुठे झालेलं नाहीये। याच्यामधनं आम्ही पंचायत लेवलवरती आणि या सगळ्यांच्या निर्देशाप्रमाणे, वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही गावामध्ये अवेअरनेस पसरवतो आहोत की या रिसर्चमध्ये तर कुठे तो मिळालेला नाहीये, पळून गेला असावा। पण प्रत्येक नागरिकाने जागरूक राहिलं पाहिजे, मुलांनी, महिलांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचे आम्ही दौंडीद्वारे त्यांना मेसेजेस देत आहोत। त्यानंतर ज्यांची गुरं आहेत किंवा जिकडे त्याचं अजून म्हणजे हल्ला होण्याचे चान्सेस असू शकतात त्यांना आम्ही कळवतो आहोत। शाळा आम्ही कालपासून बंद केल्या आहेत, त्या आज पण बंदच आहेत आणि वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही डिसाईड करू की उद्या शाळा चालू करायच्या की कसं। पण आजच्या दिवसांना शाळांना सुट्टी दिलेली आहे। महिला वर्गाला आम्ही कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही थोडं कपडे वाळत घालायला जाताना किंवा म्हणजे घराबाहेर पडतात अंधाराच्या वेळेला वगैरे, तर तेव्हा थोडं काळजी घ्यायची आहे। काल आणि आजच्या दिवसामध्ये बिबट्या नागाव परिसरात आलेला होता। वर्तकवाडी या ठिकाणी त्याचा अस्तित्व आढळून आलं। त्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला बातमी मिळाली त्यानंतर वन विभागाची टीम, पोलीस प्रशासनाची आणि रेस्क्यूची टीम या ठिकाणी दाखल झालेल्या होता। दरम्यान जो बिबट्या होता या ठिकाणी आढळून आलेला त्याने स्थानिक नागरिकांवर तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील थोडा हल्ला केलेला आहे। त्यानंतर सदर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग, पोलीस विभाग आणि रेस्क्यू टीम या तिघांनी मिळून जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे, तर त्या दरम्यान काल दुपारच्या सत्रानंतर पूर्ण संध्याकाळपर्यंत रात्र आणि कालची रात्र आणि आजच्या दुपारपर्यंत हे जे ऑपरेशन झालेलं आहे, तर या परिसरातील सगळ्या वाड्या, सगळे खाडीपर्यंतचा परिसर आणि संपूर्ण नागावच्या समुद्रकिनारी असलेल्या वाड्यांचा परिसर आपण कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी त्याचा सर्च केलेला आहे। परंतु सदर सर्च दरम्यान वन विभागाला तसेच रेस्क्यू टीमला या ठिकाणी त्याच्या आढळून आलेला नाही। पहिली गोष्ट, कालपासून बिबट्याने लोकांना बऱ्याचशा दर्शन दिलंय आणि आम्ही बऱ्याचदा त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला। डाट मारल्यानंतर तो बिबट्या पळून गेला। त्यानंतर रात्रीपासून आत्ता या टायमिंगपर्यंत बऱ्याच ठिकाणी आम्ही त्याला चेक केलं। बरेचसे वाड्यांमध्ये जाऊन, सगळ्या एरियामध्ये जाऊन चेक केलं, पण अशी कुठलीही मुवमेंट म्हणा किंवा अशी परिस्थिती कुठलीही दिसली नाही आम्हाला की त्या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राणी आहे। आणि यानंतर मला वाटतं नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि बिबट्या आसपास असल्यानंतर बऱ्याचशा काळजी घेण्याची गरज असते, म्हणजे लाईट असणं गरजेचं आहे। लहान मुलांची विशेषतः काळजी घेतली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही आपली पाळीव जनावरं असतात ती रात्रीच्या वेळेस बंदिस्त ठिकाणी ठेवली तर बेटर राहील, कारण ते त्यांच्यासाठी आयतं खाद्य बनू शकतं। म्हणजे तुम्ही जर एखादं वासरू, तुमचं पाळीव कुत्रं जर बाहेर ठेवत असाल तर ते त्याला खाद्य म्हणून ते त्यांच्याकडे बघतात आणि अशा वेळेस ते दिसल्यानंतर ते नक्कीच त्याच्या मागे येऊ शकतात। मग त्यावेळेस माणूस जर जवळ असेल तर माणसावर हल्ला होण्याचे चान्सेस असतात। मग हेच जर त्याला दिसलंच नाही, बिबट्या येऊन जातो आणि हे माणसालाही कळणार नाहीये, पण दुसऱ्या वेळेस त्याला कळतं की तिथं काहीच नाही मला मिळणार खायला, तो आपोआपच त्या एरियातनं निघून जाणार आहे। बस एवढंच मला वाटतं लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि
या प्राण्याबद्दल कुठेतरी जनजागृती व्हावी, शाळांमध्ये मुलांपासून ह्या प्राण्याबद्दल माहिती कळावी. तर मी सरपंच मॅडमला सांगेल की इथून पुढे असे काही आपण जनजागृती सेशन पण करू शकतो या गावामध्ये, जेणेकरून हा प्राणी सगळ्यांना कळावा. वन खात्याचे सर्व अधिकारी, पोलीस खात्याचे अधिकारी यांच्या सर्वांच्या समवेत आमच्या गावातले काही गावकरी मुलं हे रात्रभर कालपासून संध्याकाळपासून स्ट्रेस करतात. वाघ ॲक्च्युली एका ठिकाणी लोकेट झाला, त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, त्याला डाट हे केला होता इकडे. परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो आणि हे देतो इकडे की आत्ता आम्ही रात्रभर फिरतो आहे. समुद्रकिनाऱ्यापासून संपूर्ण इकडच्या असलेल्या खालच्या आळीपासूनच्या ज्या वाड्या आहेत त्या पार अगदी साखर गावापर्यंतच्या सगळ्या जागा आम्ही त्या ठिकाणी जिथे जिथे लोकांच्या शंका होत्या ह्या झाल्या तिथे त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष गेलो होतो. तिथे रेस्क्यू टीम ह्या ठिकाणी कार्यरत आहे. तिथे वन खात्याच्या सगळे अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि हे असताना वन खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत जवळपास 100 जणांची टीम, त्याच्यानंतर काही NGOज आहेत तिथे की जे टायगरला हे करणारे कॅच करणारी काही हे आहेत तिथे, रोह्याच्या आहेत, जुन्नरच्या आहेत, पुण्याच्या आहेत, अशा बऱ्याच ठिकाणच्या, पोलादपूरच्या आहेत, अशा टीम ह्या ठिकाणी आलेल्या आहेत तिकडे. माझं आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान आहे इकडे की कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. जे एक्सपर्ट आहेत, जे वन खात्याचे अधिकारी आहेत, त्यांनी आत्ता या ठिकाणी आपल्याला एक आत्ता सांगितलेली हे सांगतो, वाघाच्या उंचीपेक्षा कमी जर एखादं जनावर असेल किंवा माणूस जरी असेल, छोटा मुलगा असेल, तर त्याला तो कदाचित हर्ट करू शकतो. परंतु उंच असलेला, त्याच्यापेक्षा उंच असलेला जो एखादाही असेल त्याला कुठल्याही प्रकारची इजा करत नाही. तो त्याच्या अधिवासामध्ये निघून गेला असण्याची शक्यता ते वर्तवते आहेत. तरीसुद्धा आपल्या जनतेला मी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो, अख्खी रेस्क्यू टीम या ठिकाणी आहे. कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. जर असं आपल्याला आढळलं तर प्रत्यक्ष या, तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला, अधिकाऱ्यांना सांगा तिथे तुम्हाला जे काय हे झालं असेल तर. अहोरात्र त्या ठिकाणी काल रात्रीपासून आम्ही प्रत्यक्ष सगळेजण आता फिरतो तिथे. पर्यटकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही हस्ते आलेल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. तुम्ही निर्धास्तपणे या ठिकाणी या. जो आत्ता लेपर्ड या ठिकाणी ट्रेस झालेला आहे तो मॅन इटर नाही. त्यामुळे ह्याचा पर्यटनावरती जर कुठल्या प्रकारे या अफवांचा जर परिणाम होत असेल तर तुम्ही जरा विनंती आहे आपल्याला, या ठिकाणी वन खात्याचे अधिकारी संपूर्ण आहेत, ते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. काल साधारणतः 11:30च्या आसपास आमची टीम पोहोचल्या. जवळजवळ एक वन विभाग आणि पोलीस असे मिळून एक 70 ते 80 लोकांचा स्टाफ होता. दिवसभर आपण वेगवेगळ्या प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन, सर्चिंग ऑपरेशन केलं आणि त्या माध्यमातून एक रेस्क्यू टीम पण बोलवली विथ दॅट गन. परंतु लेपर्ड हा मानव एकदम लोकवस्तीत असल्यामुळं त्याचं प्रॉपर सायटिंग डार्टसाठी होत नव्हतं. त्यामुळं आपण प्रयत्न केले, परंतु त्याला सायटिंग डार्टचं न झाल्यामुळं आपण संध्याकाळी पुन्हा कोम्बिंग आणि सर्चिंग ऑपरेशनलाच कामाला लागलो. तर रात्रीसुद्धा आपलं पेट्रोलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यानंतर बिबट्या दिसल्याच्या वार्ता येत आहेत, परंतु अशी कुठलीही निदर्शनास आलेली नाही आहे, पगमार्क निदर्शनास आलेली नाही आहेत. सो आमचा प्रयत्न आहे की अजून आपण सर्चिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन करायचं आणि विल ट्राय टू फाइंड आउट द लोकेशन ऑफ द लेपर्ड. बट काय आहे की अजून एक असं परसेप्शन असू शकतं की तो त्याचा नॅचरल अधिवास नाही आहे. सो त्या नॅचरल अधिवासातून ज्या आलेला आहे इथं तो कम्फर्ट झोनमध्ये जात नाही. त्यामुळं अशा परिस्थितीतून तो पुन्हा नॅचरल अधिवासात जाण्याची शक्यता दाट आहे. तर आम्हाला असं वाटतं की कदाचित तो त्याच्या मार्गाने नॅचरल अधिवासात गेलाही असू शकतो, नैसर्गिक अधिवासात गेलाही असू शकतो. तरी आम्ही जोपर्यंत आमचे 100% श्युरिटी येत नाही तोपर्यंत आम्ही सर्चिंग ऑपरेशन चालू ठेवतोय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.